अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नहमदुहू व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक, वंदनीय शिक्षक वृंद आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मला बोलण्याची मोठी संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। प्रजासत्ताक दिनी भाषण करण्याचा मला सन्मान वाटतो। आपल्या देशात दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने अभिमानाने साजरा केला जातो। 1950 मध्ये या दिवशी आपल्या देशाची राज्यघटना लागू झाली। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, हे आपण सर्वांना माहीत आहे। पण देशाला स्वातंत्र्य दे कोणते संविधान नव्हते। या दिवशी म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 मध्ये आपल्या देशाची राज्यघटना लागू झाली। भारत हा एक लोकशाही देश आहे, जिथे देशाचे नेतृत्व करण्यासाठी लोक त्यांचे नेत्याची निवड करतात। डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती होते। 1947 मध्ये आपण ब्रिटिशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविल्यापासून आपल्या प्रशांत बरीच प्रगती झाली आहे। आपला देश शक्तिशाली देशामध्ये गिनला जात आहे। प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांमध्ये आनंद, उल्हास आणि नवीन विचारांचा प्रजा देणारा असतो। भारतीय नागरिक म्हणून आपण आपल्या देशाबद्दल आपल्याला आदर आहे। आपण सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे। बातम्या वाचल्या पाहिजेत आणि देशात घडणाऱ्या घटना काय योग्य घडत आहे, आपले नेते काय करीत आहे याची माहिती असणे आवश्यक आहे। सर्वप्रथम आपण आपल्या देशाचे देण आहोत ही भावना मनात असली पाहिजे। आपल्या देशाच्या रक्षणासाठी, गौरवासाठी आणि उन्नतीसाठी सदैव समर्पित राहू असा संकल्प केला पाहिजे। धन्यवाद।